दोन बेडूक. एकदा काही बेडूक एका रानातून जात होते. तिथे एक मोठा खड्डा होता. चालता चालता दोन बेडूक त्या खड्ड्यात पडले. बाकीचे बेडूक त्या खड्ड्याजवळ येऊन वाकून बघू लागले. ते बेडूक खड्ड्यात पडलेल्या बेडकांना म्हणू लागले, तुम्ही खूप खोल खड्ड्यात पडला आहात. बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नक्कीच मरणार. तुम्ही कधीच बाहेर येऊ शकणार नाही. खड्ड्यातल्या बेडकांनी बाहेर असलेल्या बेडकांकडे दुर्लक्ष केले. त्यांनी बाहेर येण्यासाठी उड्या मारणे सुरू केले. बाहेरचे बेडूक त्यांना सतत म्हणत होते, तुमच्या उड्यांचा काय उपयोग? प्रयत्न थांबवा, तुमचा मृत्यू अटळ आहे. शेवटी एका बेडकाने बाकीच्या बेडकांचं ऐकलं आणि त्याने प्रयत्न करणं सोडून दिलं. थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. दुसरा बेडूक मात्र उड्या मारतच राहिला. परत सगळे बेडूक त्याला म्हणाले, प्रयत्न थांबव, तुझाही मृत्यू निश्चित होणार. पण तरीही त्याने जोमाने प्रयत्न सुरूच ठेवले. शेवटी त्याने त्याच्या पूर्ण ताकदीनिशी एक उंच उडी मारली आणि तो खड्ड्यातून बाहेर आला. जमलेल्या सगळ्या बेडकांनी त्याला विचारले, तुला आमचं बोलणं ऐकू आलं नाही का? तो म्हणाला, मला जरा कमी ऐकू येतं. तुम्ही सगळे ओरडून काय बोलत होता ते मला नीट ऐकू आलं नाही. म्हणून मी असा विचार केला की तुम्ही सगळे मला बाहेर येण्यासाठी प्रोत्साहन देत आहात. आजूबाजूच्यांनी कितीही नाउमेद केले तरी आपण प्रयत्न करणे सोडू नये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? अशाच अजून अनेक गोष्टी मराठी, इंग्लिश, संस्कृत, तमिळ, हिंदी, कन्नड आणि तेलुगू भाषेत ऐकण्यासाठी गुरुकुला.com ला नक्की भेट द्या.